आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। पानचिंचोली येथील समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी उपक्रम। समाधान शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय सुविधा। निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर टप्पा 1 महसूल मंडल विभाग पानचिंचोली येथे उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाले। या शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला। या समाधान शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागाच्या लोकाभिमुख योजना व सेवा नागरिकांना थेट गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्या। यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड दुरुस्ती, नाव समाविष्ट करणं व वगळणं, शेत रस्ता व पाणंद रस्ता खुला करणे, मतदान यादीत नाव समाविष्ट करणं व वगळणं, आरोग्य सेवा, ग्रामपंचायत व पंचायत समिती मार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा, आधार कार्ड दुरुस्ती, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आदीचा समावेश होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पानचिंचोलीच्या सरपंच सौ गीतांजली दत्ता हनुमंते या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर, नायब तहसीलदार कुलदीप देशमुख तसेच निलंगा पंचायत समिती सभापती डॉक्टर सौ सुनीताताई संतोष वाघमारे, निटूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य रोहित पाटील, लांबोटा जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सौ मानसी प्रमोद मरुरे, पानचिंचोलीचे माजी सरपंच श्रीकांत साळुंके, शेडोळ पंचायत समिती गणाचे सदस्य श्रीमंत जाधव, लांबोटा पंचायत समिती गणाच्या सदस्य सौ शिल्पाताई परमेश्वर शिंदे, पानचिंचोलीचे उपसरपंच बबरूभान जाधव, तंटामुक्त अध्यक्ष रामभाऊ पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन काकासाहेब पाटील, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, निलंगा बाजार समितीचे माजी संचालक बालाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर संतोष वाघमारे, भटके विमुक्त विकास परिषद लातूर सहसंयोजक धनराज गीते, शेडोळचे सरपंच स्वरूप धुमाळ, गौचे चेअरमन नरसिंग ढाकणे, विकास पाटील, शिवाजी जाधव, श्रीमंत जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या शिबिरात विविध विभागाचे 15 पेक्षा अधिक स्टॉल उभारण्यात आले होते। या स्टॉलच्या माध्यमातून अनेक गरजू लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली। या समाधान शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला। शासनाच्या सेवा व योजना थेट गाव पातळीवर उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। प्रशासनाच्या या उपक्रमामुळे सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यास मोठी मदत होत असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। यावेळी उपविभागीय अधिकारी माननीय शरदजी झाडके यांनी उपस्थित नागरिकांना सखोल मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार कुलदीपजी देशमुख यांनी केले। सूत्रसंचालन पानचिंचोलीचे मंडल अधिकारी निळकंठ जाधव व धडेसर यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पानचिंचोली महसूल मंडळातील ग्राम महसूल अधिकारी अमर सुरवसे, गणेश पानखडे, विशाल तावरे, किशोर चव्हाण, दिगंबर वाघे, विजया सोमवंशी यांनी मोलाचं सहकार्य केलं। यामध्ये मुख्यतः काय आहे की सर्वच विभाग प्रमुख आणि सर्वच कार्यालय शासनाचे कार्यालय हे जनतेच्या दारात आलेले येतात या निमित्तानं। त्यामुळं मंडळ स्तरावर हे शिबिर झाल्यानंतर अनेक शेतकरी वर्ग त्या स्थानिक लेवलला त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येतात। त्यामुळं ते सगळे प्रॉब्लेम याच ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी सर्वांना संधी मिळते आणि जे स्थानिक प्रश्न आहेत ते स्थानिक लेवललाच आपल्याला मिटवता येतात। शक्यतो याचं स्वरूप एक खिडकी योजना असल्यासारखेच आहे। एक 15 प्रकारच्या सुविधा आपल्याला या ठिकाणी देता येतात। त्यामध्ये विविध प्रकारचे प्रमाणपत्र असतील आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की शेतांसाठीचा जो रस्त्याचा विषय आहे त्या रस्त्याच्या विषयाची मागणी स्थानिक लेवलला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे। आणि याच्यासाठी महत्त्वाकांक्षी जो आता नवीन GR आलेला आहे ती मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना, या योजनेमध्ये सदर रस्ते आपल्याला करून देता येतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला फार मोठी जी मागणी आहे स्थानिक लेवल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते।